अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लादण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट पासून हे नवे टॅरिफ लागू होणार आहेत। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर भारत रशियाकडून सैन्याचं सामान खरेदी करतं असा आरोप सुद्धा ट्रम्प यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लागू केले। या टॅरिफचे नेमके काय परिणाम होणार आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले त्यांची एक्सपोस्ट आपण पाहतोय। भारत अनेक वर्षांपासून लष्करी उपकरणं शस्त्र रशियाकडून खरेदी करतो। ऊर्जा खरेदीमध्ये सुद्धा भारत चीनसोबत रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची एक्सपोस्ट पाहतोय। रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू असून तो थांबवण्यासाठी जग प्रयत्न करत आहे। भारत अनेक वर्षांपासून लष्करी उपकरणं आणि शस्त्र रशियाकडून खरेदी करतो। ऊर्जा खरेदीमध्ये सुद्धा भारत चीनसोबत रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे। भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही। या सगळ्या गोष्टींसाठी भारताला दंड भरावा लागणार। भारताला 1 ऑगस्ट पासून 25% टॅरिफ तथा दंड भरावा लागेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। भारत आपल्याकडून बरंच आयात शुल्क वसूल करत आलाय। भारत आपला मित्र असला तरी असं वागत आलाय। $25% कर लादला जाणार आहे। काय परिणाम होतील आपण पाहूयात। कापड, हस्तकला वस्तू, ऑटो पार्ट्स, अभियांत्रिकी वस्तू, कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम होईल। अमेरिकेतील ग्राहक भारतीय उत्पादनं खरेदी करणं टाळू शकतात। अमेरिकन ग्राहक स्वस्त पर्याय शोधतील ज्यामुळे भारतीय निर्यातीमध्ये घट होईल। भारताची निर्यात घटल्यामुळे संबंधित उद्योगांमधील उत्पादन सुद्धा कमी होणार आहे। भारतात नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची किंवा नवीन नोकऱ्यांची निर्मिती थांबण्याची शक्यता। निर्यातीमध्ये घट झाली तर भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर नकारात्मक परिणाम होणार। भारतीय कंपन्यांना नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील। भारत आणि अमेरिकेमधील राजनैतिक संबंधांवर ताण येऊ शकतो। 25% टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठी आव्हानं उभी राहणार आहेत। भारताला व्यापार धोरणांमध्ये आणि राजनैतिक संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करावे लागू शकतात। हमारा देश भी आत्मनिर्भर है। ये सब जो इन्होंने किया है फैसला, मुझे लगता नहीं कि ये डिस्कशन के बाद या म्यूचुअली कंसेंट से कुछ हुआ, ऐसा मुझे लगता तो नहीं है। हमारे कॉमर्स मिनिस्टर लगातार उनकी सब चर्चा में थे, बीच में बाहर विदेश में जाकर आए थे। ये फैसला यूनिलैटरली उन्होंने किया है कि हमारे देश से चर्चा करके उन्होंने कुछ किया है, इसकी उन्हें जानकारी नहीं है। पर मैं समझता हूँ अगर उसमें कोई स्कोप ऑफ अपील है या स्कोप ऑफ डिस्कशन है तो करना चाहिए जिससे भारत का नुकसान ना हो। उसके ऊपर पेनाल्टी लगा देना क्योंकि हम रशिया से इम्पोर्ट करते हैं चीजें, तो बहुत ही गलत बात है। तो हमारे मजदूर कुटुंब तो उसके खिलाफ है और हम तो अपना ट्रम्प को दोस्त समझते थे, सरकार यही कहती, लेकिन वो उन्होंने तो बिल्कुल जो है एक तरह का तमाचा मारा। भारतीय निर्यातकों को, भारतीय उद्योगपतियों को, भारतीय जो व्यापारी हैं उनके लिए बड़ा भारी नुकसान होगा इससे।